वातावरण बदललं ते उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्याने बदललं. जेव्हा महाविकास आघाडीची सभा होती तर त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे जेव्हा म्हणाले की हे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, काय कुणी का असेना पण आत्ता जाहीर करा, तर त्यावेळेस लोकांना माहिती होतं की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार व्हायचं आहे आणि त्यांना उमेदवार केलं नाही. शरद पवार असं म्हणाले की आपण नंतर करूयात. तर काल परत उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली, तर ते असं म्हणाले की मग किमान शरद पवार यांनी त्यांच्या मनात उमेदवार तरी जाहीर करावा. म्हणजे मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीमध्ये जे त्रांगडं निर्माण झाले, जो नाराजी निर्माण झाली, तर त्याचे दोन फटके बसतात. एकतर उद्धव ठाकरे प्रचारापासून अलिप्त राहिले होते, म्हणजे आत्ता जरी ते सभा घेत असतील तरी ज्या तडफेने सभा घेत होते लोकसभेच्या वेळेस त्या तडफेने ते सभा घेत नाहीत, हा एक मुद्दा झाला. म्हणजे त्याच्यामुळे वातावरण बदलायला सुरुवात झाली साधारणतः तेथून. त्यानंतर काय झालं की काँग्रेसमध्ये, म्हणजे काँग्रेसने आपण मागाशी गेल्या वेळेस अनेक वेळा उल्लेख केलेला आहे की विदर्भामध्ये आत्ता असं वाटतं काँग्रेसला की आपण विदर्भ हा पादाक्रांत केलेला आहे, विदर्भ आपण जिंकलेला आहे. कारण ती जी लोकसभेची सगळी गणित आहेत, म्हणजे डाटा कधी कधी माणसाला काय करतो की डाटा हा, म्हणजे जसं मी म्हणाले की डाटा हा उपयुक्त असतो, परंतु डाटा कधी कधी माणसाला खूप वेगळ्या वाटेवर येतो. तर त्याच्यामुळे ते प्रत्येकजण असा हिशोब करते की गेल्या वेळेस 41,000चं लीड होतं, कमी कमी होऊन किती होईल ते इतकं होईल, परंतु तसं राजकारणात होत नाही. त्याच्यामुळे विदर्भामध्ये काँग्रेस ज्या हवेत गेलेली आहे ती काँग्रेस जमिनीवर येण्याची शक्यता आता तिथले सगळे पत्रकार व्यक्त करतायत, राजकीय जाणकार व्यक्त करतायत. आपण इकडे पश्चिम महाराष्ट्रात आलो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुतारीची हवा आहे असं सगळं एक वातावरण तयार झालं होतं. परंतु पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश जागा तुम्ही पहा की तिथं शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अशा पद्धतीने काही निर्णय घेतलेत की त्याचा खूप मोठा फटका बसला. म्हणजे अगदी जाता जाता उदाहरण सांगायला आवडेल की आपली सांगोल्याची जागा, बाबासाहेब देशमुख तिथे वन वे निवडून येत होते, दीपक आबा साळुंखे यांना उमेदवारी दिली शिवसेनेने आणि तिथं प्रॉब्लेम झाला. पाटणची जागा शंभूराजे देसाई यांच्या विरोधात सत्यजित पाटणकर निवडून आले असते, परंतु तिथे उद्धव ठाकरेंच्या आहे. तर यामुळे हे जे जागा वाटप झालं, या जागा वाटपाचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे अनेक जण असं म्हणतात की शरद पवार यांनी साधारणतः लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर पूर्ण राज्यात फिरले आणि त्यांनी त्याच वेळी सगळे लोक हेरले होते, कुणाला घ्यायचं असं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे केलं. उद्धव ठाकरे त्यानंतर बाहेरच पडले नाहीत आणि उद्धव ठाकरेंचा आणखी एक प्रॉब्लेम असा झाला की जो कोणी त्यांच्याकडे येईल तर त्यांना असं वाटायचं की अरे हा आलाय. म्हणजे आता एक उदाहरण सांगतो, म्हणजे की पाचोरा विधानसभा मतदारसंघ आहे, तर पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये किशोर पाटील हे आत्ता अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि तिथं गेल्या वेळी त्यांच्या विरोधात भाजपचे एक बंडखोर होते अमोल शिंदे. हे अमोल शिंदे हे फक्त केवळ 2,000 मतांनी पडले होते. तर अमोल शिंदे इकडे येण्यास तयार होते महाविकास आघाडीमध्ये, परंतु उद्धव ठाकरेंनी वैशाली सूर्यवंशी ज्या किशोरप्पा पाटलांच्या भगिनी आहेत तर त्यांना उमेदवारी, म्हणजे ते भावनिक वातावरण करायचं. पण ते निवडणुकीच्या राजकारणात ते चालत नाही ना. निवडणुकीच्या राजकारणात शेवटी तुम्हाला काय करावं लागतं की अरिथमॅटिक पाहावं लागतं. तर अमोल शिंदे हे चांगल्या पद्धतीने लढत देऊ शकले असते. तर अशा ज्या पद्धतीने मला असं वाटतं की उद्धव ठाकरे जेवढ्या जागा लढवत आहेत तर त्यातल्या किमान 50% जागा ह्या त्यांच्या चुकलेल्या आहेत आणि त्याचा खूप मोठा फटका. म्हणजे आत्ता कमजोर कडी जी म्हणतात महाविकास आघाडीतली, तर ती कमजोर कडी ही शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची आणि त्याच्यामुळे हे वातावरण बदलण्यास त्याचा फार मोठा हातभार लागला. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.